कालपर्यंत कालपर्यंत आपण आता खूप सारे क्रॉप बघितलेले. त्यामध्ये आता आपण एक मेन क्रॉपकडे बोलूया, कारण की आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये काही असे क्रॉप बघितले ज्याच्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. ठीक आहे. तर आता या लेक्चरमध्ये आपण 2 क्रॉप बघणार आहे आणि 10 मिनिटं आपण लेक्चर घेणार आहे. 10 मिनिटाच्या वर आपला लेक्चरचा टायमिंग नसतो. ठीक आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण मेन पॉइंटच घेणार आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. फालतू पॉइंट घेऊन कामा नाही. सॉइल कशी लागते, क्लायमेट कोणतं लागत आहे, जे कामा नाही ते आपण घ्यायचं नाही, कारण की परीक्षा आता अगदी तोंडावर आलेली आहे. त्यामुळे आपला अभ्यास त्या दृष्टिकोनातूनच असला पाहिजे. त्याच वेळेस आपण या परीक्षेला टॅकल करू शकतो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वात पहिलं क्रॉप चालू करूया, ते पिजन पी. ठीक आहे. यालाच आपण अरहर सुद्धा म्हणतो किंवा आपण याला तूर पण म्हणतो. ठीक आहे. याचं नाव काय? कॅजिनस कॅजिनस नाव आहे. याची फॅमिली कोणती आहे? लेगुमिनेसियाची फॅमिली येते. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की मोस्ट ड्रॉट टॉलरंट आहे हे क्रॉप. कोणता आहे? मोस्ट ड्रॉट टॉलरंट हे क्रॉप आहे. मोस्ट ड्रॉट टॉलरंट क्रॉप. सरळ प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज द ड्रॉट टॉलरंट क्रॉप. तर कोणता आहे? पिजन पी, तूर, अरहर. ऑप्शनल नेम पण आपल्याला पाठ करणार आहे. ठीक आहे. ओरिजिन जर म्हणलं तर इंडिया आणि आफ्रिका याचा ओरिजिन येऊ शकतो. सर्वात जास्त काऊन इम्पॉर्टंट क्रॉप आहे आपल्यासाठी? कारण की सर्वात जास्त एरिया आणि प्रोडक्शन कुठं उरायला? भारतामध्ये उरायला. त्यामुळे हे क्रॉप जे आहे ते सर्वात महत्वाचं आहे, कारण की एरिया आणि प्रोडक्शन सर्वात जास्त इंडियामध्ये होत आहे. पण इंडियामध्ये होत असताना इंडियामध्ये कुठं पर्टिक्युलर? तर आपण एरिया जर पाहिला तर महाराष्ट्रात, त्यामुळे आणखीनच याचं महत्व वाढलेलं आहे. प्रोडक्शन युपी मध्ये होत आहे आणि प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली तर बिहारमध्ये आपल्याला सर्वात जास्त प्रोडक्टिव्हिटीची दिसून येते. आता जर प्रश्न असा आला की प्रोडक्टिव्हिटी सर्वात जास्त कुठं आहे, तर आपण बिहारला कदाचित डोक्यात घेऊ, म्हणजे आपण सोडून देऊ शकतो की बिहारला तर नसणारच आहे. ठीक आहे. तर अशी चूक आपल्याला करायची नाहीये. प्रोडक्टिव्हिटीची कुठं आहे सर्वात जास्त? बिहारला आपल्याला याची प्रोडक्टिव्हिटी सर्वात जास्त दिसून येते. ठीक आहे. याच्यानंतर ह्याच्या 2 हे पडते. ठीक आहे. की एक बायकोलर नाव, एक फॅल्विस. एक जे बायकोलर जे स्पेसी आहे बायकोलर, ठीक आहे, हे काय पेरिनियल स्पेसी आणि एक टॉल आणि ब्रांच येते. आणि फॅल्विस जे स्पेसी येते हे काय ते अॅन्युअल आणि शॉर्ट प्लॅट येते. ठीक आहे. याची मॅच्युरिटी लेट आहे बायकोलरची आणि जनरली हे नॉर्थ इंडियामध्ये घेतली जाते. लक्षात असू द्या, आपल्याला याच्यावर काही प्रश्न असा म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न बनेल परीक्षा दृष्टिकोनातून नाही, परंतु तुमचे जे टेस्ट सिरीज असते ना, ठीक आहे, त्याच्यामध्ये याच्यावर आवश्यक प्रश्न येऊ शकते की फॅल्वेसिस नावाची अरहरची स्पेसिस आहे, ही लेट मॅच्युरिटी आहे की अर्ली मॅच्युरिटी आहे, किंवा याचा सर्वात जास्त म्हणजे कुठं पर्टिक्युलर एरियामध्ये घेतली जाते, याच्यावर प्रश्न येऊ शकते. तर फॅल्वेसिसची स्पेसिस याची अर्ली मॅच्युरिटी आहे आणि हे साऊथ इंडियामध्ये घेतली जाते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहे, डीप रूटेड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हायपोजियल जर्मिनेशन होते आणि हे कसं आहे? C3 आणि शॉर्ट डे प्लांट आहे, हे लक्षात असू द्या. ओके. याच्यानंतर महत्वाचा पॉइंट की हार्वेस्टिंग इंडेक्स किती आहे? याचा हार्वेस्टिंग इंडेक्स सर्वात कमी आहे. लोवेस्ट हार्वेस्टिंग इंडेक्स इन पल्सेस. लोवेस्ट हार्वेस्टिंग इंडेक्स इन पल्सेस कोण्या क्रॉप मध्ये आहे? तर आपलं उत्तर अरहरच असलं पाहिजे. किती आहे? 19% आहे. किती आहे? 19% हार्वेस्टिंग इंडेक्स आपल्याला आहे. हे व्हॅल्यू पार्ट असू द्या. 19%, 19% याची हार्वेस्टिंग इंडेक्स HI आहे. ओके. याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात? तर काय म्हणतात? रेसिम. याच्या इन्फ्लोरन्सला नाव काय? रेसिम म्हणतो आपण. ठीक आहे. आयडियल सॉइल कोणती आहे? सोडून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्या काही शॉर्ट व्हेरायटी जे आहेत, शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटी आहेत, लॉंग ड्युरेशन व्हेरायटी आहेत, मिडियम ड्युरेशन व्हेरायटी आहेत. ठीक आहे. याच्यापैकी काही व्हेरायटी, आता तुम्ही व्हेरायटी करताना कशा प्रकारे करायचं की व्हेरायटी अशीच करायची ज्याच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लाईक ती व्हेरायटी सर्वात पहिले बनलेली असेल, हायब्रिड पहिली व्हेरायटी असेल, किंवा त्या व्हेरायटीनं काहीतरी चेंज केलेला असेल, किंवा ती व्हेरायटी ट्रान्सजेनिक असेल. अशा प्रकारच्या व्हेरायटी आपल्याला पाठांतर करणे आवश्यक आहे आणि मेन क्रॉपची व्हेरायटी करावी लागते. ठीक आहे. त्यापैकी शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटीमध्ये प्रभात ही पहिली आहे. हे एक्स्ट्रा अर्ली मॅच्युरिंग व्हेरायटी, किती हे करायची गरज नाही, फालतू दिमागात घेऊ नका. ठीक आहे. एक्स्ट्रा अर्ली मॅच्युरिंग व्हेरायटी कोणती आहे? प्रभात आहे, शॉर्ट डीची. ठीक आहे. त्यानंतर UPAS 120 ससेप्टेबल टू स्टरिलिटी मोझॅक व्हेरायटी कोणती आहे? UPAS 120. हे त्याचं इम्पॉर्टंट आहे की काय इम्पॉर्टंट आहे व्हेरायटी आणि व्हेरायटीचं नाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ICPHA सर्वात इम्पॉर्टंट व्हेरायटी का? कारण की मी सांगितल्याप्रमाणे ही फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी आहे. जे पण वस्तू सगळ्यात पहिले झालेली असेल ते इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे.
आणि या नावटी केलं तर UPS 120 गरज नाही आपल्याला करायची. ठीक आहे. काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये ICPH 8 काय इम्पॉर्टंट आहे कारण की ही फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट की डेव्हलप कोणी केली, कोणी इक्रिसॅटनं डेव्हलप केली. इक्रिसॅट कुठे आहे, हैदराबादला आहे आणि ही डेव्हलप कधी केली, 1991 ला डेव्हलप केली. हे सर्व गोष्टी आपल्याला पाठ असल्या पाहिजे. एक ICPH 8 काय आहे, त्याची इम्पॉर्टन्स काय आहे, ती कुठं बनलेली आहे आणि किती वर्षांना बनली, म्हणजे कोण्या साली बनलेली आहे. ठीक आहे. आणि हे प्रत्येक आता हे जे तुम्हाला हे या साईडनं वळत चाललेली गोष्ट दिसत आहे हे प्रत्येक एक्झाम नुसार. ठीक आहे. पर्टिक्युलर एक्झामला पर्टिक्युलर क्वेश्चन विचारले जाते. प्रत्येक क्वेश्चन त्या एक्झामला विचारले जात नाही. प्रत्येक एक्झामची एक पातळी असते, त्या पातळीनुसारच ते प्रश्न विचारतात. ठीक आहे. पण आपल्याला सर्व लक्षात असू द्या. त्यानंतर आता मीडियम जर व्हेरायटी विचार जर केला तर मुक्ता आणि C11 हे विल्ड रेजिस्टंट व्हेरायटी. सरळ प्रश्न असा पण येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर द विल्ड रेजिस्टंट व्हेरायटी ऑफ पिजन पी. ठीक आहे. त्यानंतर BDN 1, 2 साग येते आणि लक्ष्मी. त्यानंतर लॉंग मध्ये जे येते ते येते अमर, नरेंद्र, आझाद. हे काय स्टरिलिटी मोजॅक पासून रेजिस्टंट आहे, सोबतच विल्ड पासून सुद्धा रेजिस्टंट आहे. याच्यापैकी अमर हे लक्षात असू द्या, अमर आणि नरेंद्र. अमर, नरेंद्र. ओके. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे याचा, सीड रेट किती आहे. सीड रेट किती असते, 12 ते 15 kg पर हेक्टर असते. 12 ते 15 kg पर हेक्टर याचा सीड रेट आहे. स्पेसिफिक पेस्ट त्याच्यावर कोणता आहे तर तूर पॉड फ्लाय हे याच्यावर स्पेसिफिक पेस्ट ऑफ पिजन पी. हे सोपी असू शकते कारण की तूर याचे शब्द आहेत, आपण हे टिक करू शकतो. ठीक आहे. तूर पॉड फ्लाय. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट डिसीज जर कोणता विचार केला तर स्टरिलिटी मोजॅक. आणि दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्टरिलिटी मोजॅक सोबत की ते कोणत्या व्हेक्टरनं ट्रान्समिट होतं तर कोणता इरिडिफाईड माइट. हे मुख्यपाठ असू द्या तुमचं की स्टरिलिटी मोजॅक व्हायरस हे कशानं ट्रान्समिट होतो, कोण्या व्हेक्टरनं ट्रान्समिट होतो तर इरिडिओफाईड माइटनं हा ट्रान्समिट होतो. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं, एकदा रिव्हिजन करूया. ठीक आहे. आपण तूर याविषयी, क्रॉप विषयी बघितलं. सर्वात पहिले बघितलं की याचं बॉटनिकल नेम काय. दुसरी गोष्ट बघितली आपण की याच्यामध्ये फॅमिली कोणती आहे. त्यासोबतच हे काय आहे सगळ्यात म्हणजे मोस्ट ड्रॉट टॉलरंट आपल्याला क्रॉप दिसून येते. ओरिजिन बघितलं. त्यानंतर बघितलं की काय इम्पॉर्टंट आहे हे आपल्यासाठी परीक्षा दृष्टिकोनातून, कारण की एरिया आणि प्रोडक्शन सर्वात जास्त कुठे आहे, भारतात आहे. सर्वात जास्त प्रोडक्टिव्हिटी कुठे आहे, बिहारमध्ये आहे. प्रोडक्शन कुठे आहे, UP मध्ये आपल्याला दिसून येते. एरिया कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये दिसून येते. त्यानंतर दोन आपण याच्या स्पेसिस पाहिल्या, बायकोलर पाहिला, फॅल्विस पाहिली. त्याच्यानंतर काय, हे काय सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहे आणि याचं HI किती आहे 19%. 19% काय लोएस्ट इन पल्सेस आहे याचा. ओके. इन्फ्लोरन्स कसा आहे, रेसिन इन्फ्लोरन्स येते आपल्याला. त्यानंतर आपण काही याच्या व्हेरायटी बघितलं. त्यानंतर आपण सीड रेट बघितला, स्पेसिफिक पेस्ट बघितला आणि स्पेसिफिक इम्पॉर्टंट डिसीज बघितला. हे पॉईंट तुमचे प्रत्येकाचे पाठ असणं आवश्यक आहे कारण की क्रॉपवर एक ना एक क्वेश्चन येतो. तुमच्यासाठी मी हे इम्पॉर्टंट पॉईंट बनवलेले आहे. ठीक आहे. तर हे जसेच्या तसे तुमच्या नोट्स मध्ये ऍड करा. वाटलं तुम्हाला आणखीन जर कोणता महत्वाचा पॉईंट वाटला की ते त्याच्यात सुद्धा ऍड करा, पण हे पॉईंट तुमच्या नोट्स मध्ये असलेच पाहिजे. ठीक आहे. आता आपण आजचा दुसरा क्रॉप कडे वळूया. तर आजचं आपलं जे दुसरं क्रॉप आहे, ठीक आहे, आता हे फॅमिलीला प्ली आपली, ठीक आहे, लेग्युमिनेसी आहे. ओके. तर आपलं दुसरं क्रॉप आहे कोणता आहे, चिकपी, हरभरा. ठीक आहे. याचं बॉटनिकल नेम काय, सेअर अरेटिनम. आता हे प्रोनाउन्सिएशन आपापल्यानुसार करा. मी पहिला सिअर वाचतो. ठीक आहे. हे काय किंग ऑफ पल्सेस आहे. काय आहे, किंग ऑफ पल्सेस आहे. फॅमिली कोणती आहे, लेग्युमिनेसी. जनरली आपल्या पाळतात. याच्यामध्ये मेन गोष्ट आठवण ठेवायची की ओरिजिन कुठं आहे, अफगाणिस्तान, साऊथ वेस्ट एशिया. कुठं याचं ओरिजिन, साऊथ वेस्ट एशिया म्हणजेच अफगाणिस्तान त्या दिशेकडे आहे, म्हणजे साऊथ वेस्ट एशिया आपण म्हणतो. तर काय सगळ्यात महत्वाचं आहे की ओरिजिन ऑफ चिकपी कुठं आहे, अफगाणिस्तान. काऊन महत्वाचं आहे, कारण की एरिया आणि प्रोडक्शन सर्वात जास्त कुठं आहे, इंडियामध्ये आपल्याला दिसून येतो. सर्वात जास्त एरिया आणि प्रोडक्शन भारतामध्ये कुठं आहे, MP मध्ये. एमपीचं याच्यामध्ये वर्चस्व आपल्याला दिसून येते. कुठं आहे, MP मध्ये एरिया आणि प्रोडक्शन. ठीक आहे. रिच इन आयरन नाही असेल काय घेणं नाही आपल्याला. प्रोटीन किती आहे, 21.1% प्रोटीन आहे. 21.1% प्रोटीन. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे आपण चिकपी पाहतो. ठीक आहे. एक आहे देसी आणि ब्राऊन टाईप म्हणतो आपण त्याला. नाव काय, सिअर अरेटिनम. तेच काबुली और व्हाईट पिजन पी म्हणतो चिकपी, त्याचं नाव काय, काबुलियम, सिअर काबुलियम. याचा क्रोमोझोम नंबर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 16. त्यानंतर आपण महत्वाचा याच्यात जर पॉइंट म्हणला तर वाईडली कल्टिवेटेड स्पेसिस ऑफ काय, हरभरा. तर काय आपली
ब्राऊन आहे देसी आपला चिकपी आहे, ते कोणतं येते सियर अरिटिनम. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सर्वात जास्त काय येते, मॅलिक ऍसिड येते का ऑक्झॅलिक ऍसिड येते, हे दोन सुद्धा पॉईंट आपल्या लक्षात असले पाहिजे. तर मॅलिक ऍसिड मध्ये किती पर्सेंट मॅलिक ऍसिड येते याच्यामध्ये 90 ते 96% मॅलिक ऍसिड आहे आणि 4 ते 10% ऑक्झॅलिक ऍसिड आहे. असा पण प्रश्न येऊ शकतो की सोर टेस्ट ऑफ हर्बरा हे कशामुळे आहे, तर मॅलिक ऍसिड आणि ऑक्झॅलिक ऍसिड मुळे आहे. दुसरा असा पण प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त हरभऱ्यामध्ये कोणतं म्हणजे मॅलिक ऍसिड आहे किंवा ऑक्झॅलिक ऍसिड आहे, किंवा याचा पर्सेंटेज सुद्धा येऊ शकतो. आणि हे कुठं असतात, लिव्ज आणि पॉड मध्ये आपल्याला दिसून येते. ओके. याच्यामध्ये टॅपरूट आहे, क्लॉडी आणि रफ सीडबेड याला आवश्यक आहे, हे आवश्यक आहे. टॅपरूट आहे आणि क्लॉडी आणि रफ सीडबेड आपण याला आवश्यक असते आणि आपण जनरली प्रिपेअर करताना सॉइल अशा प्रकारे प्रिपेअर करत असतो. सित्रिया लॉंग डे आपल्या कामात नाही. हे काय, ससेप्टेबल टू फ्रॉस्ट ऍट फ्लावरिंग. आपण म्हणतो की फुलं जळाली, धुवारी पडली की फुलं जळते. आपल्याला आपल्या इकडे कॉमन शब्द आपण ऐकत असतो तेच की ससेप्टेबल आहे. ठीक आहे. हे सहन करू शकत नाही. काय, फ्लॉवरिंगच्या वेळेस जे धुकं पडते ते हे सहन करू शकत नाही. याच्या फ्रूटला काय म्हणतात, तर पॉड म्हणतात. ओके. त्यानंतर याच्या काही इम्पॉर्टंट व्हेरायटी आहेत. ठीक आहे. त्या आपण इम्पॉर्टंट व्हेरायटी बघूया. इम्पॉर्टंट व्हेरायटीमध्ये पहिली व्हेरायटी कोणती येते, देसी ग्राम्स सगळ्यात इम्पॉर्टंट व्हेरायटी अवरोधी. का अवरोधी, कारण की विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी आहे. तर विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी ऑफ चिकपी देसीग्राम कोणती आहे, अवरोधी आहे. त्याच्यानंतर पुसा 256 हे रेनफीड साठी वापरले जाते. आणि गौरव, त्यानंतर हे एक इम्पॉर्टंट व्हेरायटी आहे गौरव, रेजिस्टंट टू अस्कोचाटा ब्लाइट, इम्पॉर्टंट व्हेरायटी आहे. ठीक आहे. त्यानंतर म्युटंट व्हेरायटी ऑफ, सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो, म्युटंट व्हेरायटी ऑफ चिकपी कोणता आहे, RS11 हे काय ते म्युटंट व्हेरायटी ऑफ चिकपी येते. ओके. त्याच्यानंतरची व्हेरायटी कोणती आहे, उदय, हे सुद्धा इम्पॉर्टंट व्हेरायटी. याचा अर्थ हे नाही की ICC2 ICC2 ही इम्पॉर्टंट व्हेरायटी नाही आहे, पण कम्पेरेटिव्ह जर विचार केला तर हे परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण की आपण प्रिव्हियस इयरचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये मी जे सांगत आहे टिक करून आलो ते जास्त प्रमाणात विचारलेलं आहे, त्यामुळे याच्यावर जास्तीत जास्त भर द्या. ठीक आहे. पण डोळ्या खालून हे सुद्धा घाला की अपर्णा पण आहे, फुलेजी 5 पण आहे. ठीक आहे. BDL 99 पण आहे. BDL म्हणलं की तसंही आपल्याला चिकपी आठवते. ओके. काय, मॉडरेटली रेजिस्टन्स टू विल्ट आहे. ओके. त्यानंतर काबुलीच्या जर व्हेरायटी पाहिलं, C104, L550, L144 आणि पुसा 013 हे सुद्धा व्हेरायटी आपल्याला दिसून येतात. ओके. त्यानंतर आता जर आपण सीड रेटचा जर विचार केला, तर सीड रेट काबुली आणि देसीमध्ये फरक येते. ठीक आहे. तर देसीचा विचार केला तर किती येत आहे आपला सीड रेट, 60 ते 80 kg पर हेक्टर, आणि काबुलीचा किती येत आहे, 80 ते 100 kg पर हेक्टर. सीड रेट या क्रॉपचा इम्पॉर्टंट आहे. चिकपीचा सीड रेट इम्पॉर्टंट आहे. तर देसीमध्ये सीड रेट किती राहिला, 60 ते 80 किलो, आणि काबुलीमध्ये 80 ते 100 किलो. डेप्थ किती आपल्याला माहिती आहे की आपण खोल, आपल्या वडिलांपासून कडून पण आपण ऐकलेलं असेल की हरभरा आपण खोल पेरत असतो, कारण की आपल्याला विल्ट पासून वाचायचं असते. तर त्यामुळे 8 ते 10 सेंटीमीटर डेप्थ याची आहे. आता याची क्रिटिकल स्टेज ऑफ इरिगेशन कोणती आहे, तर प्री फ्लावरिंग आणि पॉट डेव्हलपमेंट स्टेज. जनरली पल्सेस मध्ये पॉट डेव्हलपमेंट स्टेज हे काय असते, क्रिटिकल स्टेज ऑफ इरिगेशन राहत असते. हे पण एक पॉईंट लक्षात असू द्या. याच्यामध्ये आपण डीप, आता तुम्हाला सांगितलं की डीप सोईंग केल्या जाते. का केल्या जाते डीप सोईंग, कारण की आपल्याला विल्ट पासून वाचायचं असते, त्यामुळे आपण डीप सोईंग याच्यामध्ये करत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण डिले प्लांटिंग करतो. तर डिले प्लांटिंग कशासाठी करतो, कारण की पॉट बोररचा जे अटॅक आहे त्याच्यापासून वाचासाठी आपण डिले प्लांटिंग सुद्धा आपण करत असतो. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट प्रोसेस केल्या जाते, त्याला म्हणतात निपिंग अँड टॉपिंग. आपण शेंडे खुडणे जे म्हणत असतो ते याच्यामध्ये केलं जात असते. तर ते किती दिवसांना आपण करतो, 30 ते 40 दिवसांना आपण ते करत असतो. आता जे शेंडे आहे, समजा हे झाड आहे आणि हे याचा शेंडा आहे. ठीक आहे. हे याचा शेंडा आहे, हे झाड आणि हे याचे लीफ आहे. ठीक आहे. आता आपण शेंडा का खुडतो, हे महत्वाची गोष्ट आहे, कारण की हे इथचा शेंडा खुडल्यानंतर काय होते, लॅटरल ब्रँचेसची जास्तीत जास्त काय होते, वाढ होते. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करतो, आणि इनकरेज रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ तिथं आपल्याला दिसून येते. तर त्यासाठी आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण तोड लावलो, म्हणजेच काय व्हायला, रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ कडे त्याला वाढायला चालना भेटते. त्यामुळे आपण निपिंग आणि टॉपिंग करत असतो. आणि निपिंग आणि टॉपिंग किती दिवसानं करतो हे खूप इम्पॉर्टंट, हे 30 ते 40 दिवस. आता हे वेगवेगळ्या पद्धतीनं केले जाऊ शकते. एक जुन्या जमान्यामध्ये काय करायचे की जे शीप आहेत, म्हणजेच आपल्या मेंढी आहे, तर ती मेंढी आपल्याला फार्म मध्ये सोडून द्यायची चरण्यासाठी. तर त्याने सुद्धा, कारण की ते पण ब्राउझिंग करतात, वरून खातात, तर त्यामुळे सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे निपिंग होऊन जायची. परंतु आता केमिकल आहे, नवीन जमाना आहे,
तर कोणतं केमिकल वापरतो आपण? टिबा केमिकल वापरतो. ट्रायआयडोल बेन्झोइक ऍसिड नावाचं आपण केमिकल वापरत असतो. तर प्रश्न असा पण येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग केमिकल यूज फॉर निपिंग अँड टॉपिंग इन चिकपीट. तर कोणता आहे? टिबा, ट्रायआयडोल बेन्झोइक ऍसिड. ओके. त्यानंतर आता हे तुमच्यासाठी एक कारण मला यामध्ये प्रॉब्लेम जायची, त्यामुळे मी इथं लिहून ठेवलं की विल्ट रेजिस्टंट. ओके, 1 सेकंड. की विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी कोणकोणत्या आहेत? अवरोधी, उदय, पुसा 362, जे 315. पण याच्यापैकी उदय आणि अवरोधी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. उदय आणि अवरोधी विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी विचारले की झोपेतून जरी विचारलं तुम्हाला तरी आली पाहिजे की कोणती आहे? अवरोधी आणि उदय आहे. आणि तसेच ब्लाइट रेजिस्टंट व्हेरायटी. तर ब्लाइट रेजिस्टंट व्हेरायटी कोणती आहे? गौरव, पुसा 256 आणि सी 335. परंतु गौरव लक्षात राहू द्या, हे दोन नसले तरी चालते, पण गौरव कशासाठी? ब्लाइट रेजिस्टंट व्हेरायटी, आणि अवरोधी आणि उदय हे विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी म्हणून लक्षात असू द्या. तर आपण आज 2 क्रॉप बघितले. ठीक आहे. एक बघितली तूर आणि दुसरी बघितला हरभरा. दोन्ही क्रॉप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की याचं सर्वात जास्त एरिया आणि प्रोडक्शन भारतामध्ये आहे. सोबतच फेवरेट ऑफ एक्झामिनर आपण याला या क्रॉपला म्हणू शकतो. ठीक आहे. आपला 10 मिनिटाचा वेळ सुद्धा संपलेला आहे डेली रुटीनचा. तर आपण इथंच थांबूया. पण तुम्हाला काय अडचण येत असेल या टॉपिकमध्ये हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बाकी मित्रमंडळीला सुद्धा पाठवा की फ्रीमध्ये नोट्स मिळत आहे. सर्वांनी याचा म्हणजे फायदा घ्या, कारण की शेवटच्या टाइमवर तुम्हाला जे रिव्हिजन करावं लागते ते यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर आज आपण इथं आजच्या लेक्चरला थांबूया. थँक्यू.